हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू फिलॉसॉफी ज्ञान आणि मी आहे हर्षा पिंपळकर. तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघत आहोत डेव्हिड ह्यूम. काय आहे? डेव्हिड ह्यूम. आता बघा, तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपल्याला डेव्हिड ह्यूम का बरं शिकायचं आहे. कारण यांची जी संशयास्पद पद्धती आहे, हे स्वतः संशयास्पद पद्धती मांडलेली की यांनी दुसऱ्यांकडून घेतलेली आहे, हेच याचा विचार आपल्याला या व्हिडिओ लेक्चरमध्ये करायचा असणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ लेक्चर बरोबर बघा. आणि महत्त्वाचं म्हणजे मी याच्यामध्ये पूर्ण नोट्स जे आहे तुमच्यापर्यंत पोहोचवलेली असणार आहेत. तर चला, डेव्हिड ह्यूम तुम्ही बघितले नसेल तर पहिले बघून घ्या. डेव्हिड ह्यूमचे जे इमेज आहे हे अशी असणार आहे. ते डेव्हिड ह्यूम आहेत आणि त्यानंतर त्यांचे जे विचार आहे ते आपण आता बघणार आहोत. आता बघा, आपल्याला हे एवढं महत्त्वाचं नाही आहे, पण तरी पण आपण बघणार आहोत की डेव्हिड ह्यूम कुठून आलेले आहे, त्यांनी कुठली बुक म्हटलेली आहे. तर आपल्या पेपरमध्ये थोडंसं तरी त्यांच्याबद्दल आपल्याला लिहिता आलं पाहिजे, म्हणून मी हे फक्त त्यांचं इंट्रोडक्शन इथे घेतलेलं आहे. तर बघा, डेव्हिड ह्यूमचा जन्म 1711 एडिनबरो स्थित एका सुखवस्तू व प्रतिष्ठित घराण्यात इथे झालेला आहे. ते लहान असतानाच त्यांचे वडील जे मृत्यू पावले आणि त्यांची संगोपनाची सर्व जबाबदारी त्यांच्या आईने सांभाळलेली इथे आहेत. त्याने कायदेपंडित व्हावे असे त्यांच्या कुटुंबातील लोकांना वाटत होते, परंतु त्यांचे मन त्यात रमत नसून त्याच्यात त्यांनी व्यापारामध्ये प्रयत्न केला. पण आता आपल्याला काहीतरी करायचं आहे, म्हणून त्यांनी काय केलं, बिझनेस केलेला आहे. पण विशेष आस्था नसल्यामुळे काही क्षेत्रात त्यांना यश मिळू शकलेला नाही. असतात ना, अपयश कधी कधी मिळते, पण अपयशाच्या नंतरही आपल्याला यशाची पायरी चढावीच लागते. आणि त्यांची खरी ओळख जर त्यांना लोकांपर्यंत पटवायची आहे, तर त्यांना यामधनं साहित्य व तत्त्वज्ञान या विषयाकडे त्यांनी आपलं मन वळवलं. आणि 1737 त्यांनी ट्रेट्स ऑफ ह्यूमन नेचर नामक ग्रंथ लिहिलेला आहे. परंतु त्या ग्रंथाची विशेष दखल घेतलेली नसल्यामुळे त्यांच्या पदरी निराशाच पडलेली होती. तरी पण त्यांनी आपली चिकाटी सोडलेली नाही आहे आणि त्यांनी पुन्हा ग्रंथाचे पुनर्विलोकन केले. आणि त्याचवेळी त्यांना एसेस मोरल, पॉलिटिकल अँड लिटररी या मथळ्याखाली म्हणजे या ग्रंथाखाली त्यांनी निबंध प्रसिद्ध केला आणि या निबंधांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली. म्हटलं ना, आपल्याला अपयश मिळतं याचा अर्थ आपण हताश होऊन का नाही. आपण निरंतर जेव्हा आपण प्रयास करत असतो, आपण चालत असतो, तेव्हा आपल्याला कुठे ना कुठे यशाची पायरी चढावीच लागते. तसं ह्यूमच्या बाबतीतही झालेलं आहे. एकदम त्यांना प्रसिद्धी मिळाली का नाही, आणि त्यामुळे त्यांचा आनंद काही द्विगुणित झालेला आहे. मग त्यांनी मागील अपेक्षित ग्रंथाची सुद्धा त्यांनी सुधारित आवृत्ती वेगळ्यानुसार त्यांनी काय केली, प्रसिद्ध केली. आणि लिहिलेल्या हिस्ट्री ऑफ इंग्लंड या ग्रंथाचा सुद्धा स्मिथ आणि इतिहास तज्ज्ञ एडवर्ड बिगर यांच्यावर त्याचा पण प्रभाव पडलेला आहे. आता बघा, पहिले अपयश आलं, पण त्यांच्या या पुस्तकाचा कोणावरती तरी प्रभाव पडलेला आहे ना. आणि म्हणूनच रुसोशीही म्हणजे जे रुसो होते त्यांचा चांगलाच परिचय ह्यूमचा झालेला होता. आणि तो म्हणजे कोण, ह्यूम एडिनबरोतील पुस्तकालयाचा अध्यक्ष, पॅरिसमधील इंग्लंडच्या राजदूताचा सेक्रेटरी पण झाले आणि स्कॉटलँडमध्ये सहाय्यक राज्यमंत्री पण झाले. त्यांच्या जीवनाचा शेवटचा भाग एडिनबरोचा व्यतीत झाला आणि तेथेच ते ऑगस्ट महिन्यामध्ये 1776 मरण पावले. आणि त्यांना काय झाले, ते शांत झालेले असणार आहे. हे त्यांची पूर्ण झाली पार्श्वभूमी. आपल्याला पेपरमध्ये एवढं येणार नाही, पण तरी पण आपण पार्श्वभूमी जर लिहिली तर आपल्या पेपरमध्ये इम्पॅक्ट जरा जास्त पडत असतो. आता बघा, महत्त्वाचं म्हणजे त्यांना संशयवादी का बरं म्हटलं जाते, हे त्यांचं महत्त्वाचं काय आहे, कार्य असणार आहे. तर संशयवादीच का बरं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि का बरं त्यांना म्हणतात, तर ते म्हणतात जे अनुभववादात नाही त्यांना अस्तित्व नाही. या लॉकच्या अनुभववादी विचारांचा स्वीकार करून बर्कलेने एसे इज पर्सिपी या सूत्राची मांडणी केली. ते म्हणतात, बघा, तुम्हाला जर माहीत आहे बुद्धिवादी आहे, दोन आहे इथे आपण म्हणून की पॉईंट आहे. एक बुद्धिवादींनी संप्रदायाचं काम केलेलं आहे, दुसरा अनुभववादींनी. आता जेव्हा अनुभववादीची जेव्हा गोष्ट येते तेव्हा लॉक, बर्कले, ह्यूम या तिघांचा नाव इथे आपल्याला डोळ्यासमोर आणावंच लागते. ते काय आहे, अनुभववादी ते का म्हणतात, जन्मजात काहीच नसते, पहिल्यापासून काहीच नसते. तर आपण जेव्हा आपण म्हणतो जन्माला येत असतो, त्याच्यानंतर जे आपण अनुभव करतो त्यानुसार आपण शिकत असतो आणि म्हणूनच यांना अनुभववादी पण म्हटलं जाते. आणि त्यानुसारच जे लॉक होते अनुभववाद
वादी जे होते फर्स्ट, तर ते म्हणतात की जे अनुभवता येत नाही त्याला अस्तित्व नाही. बरोबर आहे. जे अनुभवता येत नाही, जसं आता तुम्ही म्हटलं की तुम्हाला ईश्वर अनुभवता येते का, स्वर्ग अनुभवता येते का, नाही. जे अस्तित्वातच नाही ते अनुभवाची गरज काय आहे, हो ना. कुठली पण गोष्ट जन्मजात असते का, आपण म्हणतो ना आईच्या पोटातून सगळ्या गोष्टी शिकून येतो का, आपण नाही. तर आपण जसं जसं लोकांकडे पाहत असतो, आपल्याला आजूबाजूच्या लोकांकडे पाहत असतो, आपण बाहेर जेव्हा वावरत असतो तेव्हा त्यांच्या अनुभवानुसार आपण आपले विचार मांडत असतो. म्हणून लॉक म्हणतात की पहिले काहीच नसते, जे आहेच नाही ते अस्तित्वात कसं येणार आहे. आणि हे जे विचार आहे बर्कलेने आपल्या एसेस पर्सिपी या ग्रंथामध्ये त्यांनी लिहून ठेवलेलं असणार आहे आणि त्याचीच मांडणी केली व त्या आधारे त्या अंधकाराने मन आणि त्यांची कल्पना त्यांच्या पलीकडे असे बाह्य जग नाही असा निष्कर्ष काढून लॉकची द्रव्य जड अस्तित्व बाह्य ठरविले. अशा पार्श्वभूमीवर ह्यूमला संशयवादीची मांडणी करणे सहज शक्य झाले असे ह्यूम म्हणतात. म्हणजे बघा, हे जे विचार आहे ह्यूमचे, हे ह्यूमने कुठून घेतलेले आहे, लॉककडनं घेतलेले आहे. म्हणजे त्यांना अनुभवाचे जनक म्हटले जाते लॉकला. लॉकचे विचार कोणी घेतलेले आहे, बर्कलेने घेतलेले आहे आणि या दोघांचे विचार कोणी घेतलेले आहे, ह्यूमने घेतलेले असणार आहे. म्हणजे त्यांना संशयवादी का बरं म्हटले जाते, तर त्यांनी समोरचे जेही तत्त्वज्ञानी येऊन गेले त्यांचे विचार मांडलेले असणार आहे. ठीक आहे. म्हणून त्यांना संशयवादी म्हटल्या जात असते. आता अस्तित्व बरोबर संवेदन विषयत्व. आता अस्तित्व आहे तर तुम्हाला संवेदन असलंच पाहिजे. जे अस्तित्वातच नाही आहे तर तुम्ही बघू शकत नाही, त्याचं संवेदन कसं करणार आहे, ते तुम्ही अस्तित्वात कसं मांडणार आहे. म्हणून यांचा ज्या सूत्राचा वापर करून बाह्य जगच नाही असे सिद्ध करण्याचा बर्कले प्रयत्न करतो. म्हणजे अस्तित्व आहे म्हणून संवेदन विषयत्व आहे, बाह्य जग आहे, बाह्य जगच नसतं तर तुम्ही काय केलं, त्याचा अनुभव केला असता का, नाही. म्हणून बर्कलेनी आपला इथे प्रयत्न केलेला आहे, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु पुढे ते सूत्र उपयोगात आणण्याचे धाडस मात्र त्यांनी केलेलं नाही आहे. आणि या सूत्राचे आधारे तो म्हणजे कोण, बर्कले ज्ञेय वस्तू अस्तित्वात बाह्य ठरवितो असे ते म्हणतात. पण त्याचवेळी तेच सूत्र आज्ञाकारिता वापरण्याची तो हिंमत दाखवितो, वापरायला पाहिजे, तरच त्या सूत्राचे सार्वभौमित्व सिद्ध होईल. आणि म्हणूनच ह्यूमने ते झालेल्या म्हणजे आत्म्याला सुद्धा लागू करून त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न सोडविण्याचा दान इथे केला. तेव्हा त्याला आढळून आले की बर्कले ज्याला आत्मा आत्मा वाचविण्याचा अजून, इथे थोडंसं गॅप झाली, ठीक आहे, आत्मा वाचविण्याचा अजून संबोधतो तो आपल्या अनुभवाचा विषय बनू शकत नाही. आता म्हणतात की बर्कलेनी ज्याला आत्मा म्हणून संबोधलं गेलेलं आहे तो आपल्या अनुभवाचा विषय होणार आहे का, नाही. तुम्हाला आत्मा दिसते का, नाही. बर्कलेनी काय म्हटलेलं आहे, आपण म्हणतो ना, आता आपण क्लासमध्ये असतो तर आपण क्लासमध्ये असल्यावर आपल्याला क्लासमधल्या वस्तू दिसत असते, किंवा आपण घरामध्ये असतो तर आपल्या घरामधल्या वस्तू दिसत असते. आणि तुम्ही घरातून जर बाहेर पडले किंवा कुठे बाहेर गेले तर तुम्हाला घर आठवते का, म्हणजे घरातल्या वस्तू आठवते का, नाही. तुमच्या डोक्यामध्ये नसते तेवढ्या वस्तू. पण ते म्हणतात की आपण बाहेर गेल्याच्या नंतर पण कोणीतरी आहे जे पाहत असते, ते कोण आहे, ईश्वर आहे. म्हणून घरचे जेही विचार करते ते कोण करते, बघण्याचं काम कोण करते, ईश्वर करते. आणि तेच म्हणून बर्कले म्हणतात की जेव्हा आत्मासुद्धा लागू करून त्याचा अस्तित्व प्रश्न सोडविण्याचा त्यांनी प्रयत्न केला, बर्कलेनी केला. पण काय म्हणतात, ह्यूम काय म्हणतात, त्यांचे विचार संशय पद्धती कशी आली, ते म्हणतात की नाही, असाच काही अनुमानाचा विषय आपल्याला अनुभवाचा विषय होऊ शकत नाही. म्हणून आत्म्याला अस्तित्व आहे असे आपण म्हणू शकत नाही. ठीक आहे. म्हणजे आत्मा काही दिसत आहे का, आत्मा आपल्याला म्हणजे आपण बघू शकतो का, नाही. पहिलेच म्हटलं का आपण ईश्वर बघू शकत नाही, म्हणजे ईश्वराचं अस्तित्व आहे का, म्हणजे त्यांना संशय करायचा आहे. म्हणून त्यांनी बर्कलेच्या आत्म्याविषयावर त्यांनी संशय केलेला इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि अशा रीतीने केवळ जडद्रव्याच्या अस्तित्वाविषयी नव्हे तर चेतन द्रव्याच्या अस्तित्वाविषयी सुद्धा त्यांचे ज्ञानाच्या दोन्ही घटकांच्या अस्तित्वाविषयी सुद्धा ह्यूमने संशय इथे निर्माण केलेला आहे. म्हणजे पहिलं त्यांनी कशावरती केलेलं, आत्म्यावरती केलेलं आहे. दुसरं कोणते केले त्यांनी, चेतन द्रव्याबद्दल दोन गोष्टीवरती त्यांनी काय केलं आहे, संशय व्यक्त केलेला आहे. लक्षात ठेवायचं, कोणत्या दोन गोष्टीवरती, पहिलं आत्म्यावरती, दुसरं कोणतं आहे, आपल्या
चेतन द्रव्याविषयी अशा त्यांनी 2 गोष्टीच्या वरती संदेह इथे निर्माण केलेला आहे. कोणी? ह्यूमने. आणि म्हणूनच ह्यूमने संशय इथे निर्माण केलेला आहे. म्हणून ह्यूमच्या या अनुभववादी विचारसरणीचा संशयवाद या नावाने ओळखल्या जात असतो. ठीक आहे. म्हणजे यांना संशयवादी का बरं म्हटलं जाते? कारण लॉकने जे अनुभववादी प्रत्यय म्हटलेलं आहे ते बर्कलेला मान्य नव्हतं. बर्कलेच्या याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे? आपल्या मताला मत थोडंसं टाकण्याचा प्रयत्न केला आहे. दोघांचं कोणी घेतलेलं आहे? ह्यूमनी घेतलेलं असणार आहे. आणि ते काय म्हणतात? बर्कलेनी जे विचार मांडलेले आहे आत्म्याबद्दल ते मला मान्य नाही, कारण आत्मा अस्तित्वात नाही आहे. आणि दुसरी गोष्ट काय आहे? चेतन द्रव्याविषयी त्यांनी दोघांमध्ये काय केलेलं आहे? संदेह इथे व्यक्त केलेला असणार आहे. म्हणून त्यांना संदेहवादी म्हणून ओळखल्या जात असते. नंतर बघा, अर्थात या संशयवाद ह्यूमच्या सर्वत्र विचारांची निष्पत्ती नसून लॉक आणि नंतर ह्यूम यांच्या अनुभववादी विचारांचा तर्कशुद्ध परिणाम आहे. पहिलेच म्हटलं की ह्यूमने जे संशयवाद का बरं म्हणला? कारण पहिलेच्या तत्त्वज्ञानांनी काहीतरी मत मांडलेले आहे. त्या दोघांचं मत कोणी घेतलेलं आहे? ह्यूमने घेतलेलं आहे. 2 तत्त्वज्ञानी कोण होते? पहिले तर होते लॉक, त्याच्यानंतर आहे बर्कले. या दोघांचं मत कोणी घेतलेलं आहे? ह्यूमने तर्कशुद्ध इथे काय केलेलं आहे? परिपात केलेला आहे. आणि म्हणूनच लॉक इम्पिरिझम लॉजिकली एंड्स इन ह्यूमन्स स्केप्टिसिझम असे त्यांना म्हटले जात असते. ठीक आहे. नंतर बघूया ह्यूमच्या संशयवादाची परीक्षणे कशी करायची. तर लॉक आणि बर्कले यांच्या अनुभववादी विचारांची धारा स्वीकारून ह्यूमने उपरोक्त रीतीने संशयवाद इथे सादर केल्यामुळे त्यांना संशयवादी म्हणणे सामान्यतः चूक ठरणार नाही, कारण दोघांचे मत त्यांनी एकत्र केलेले आहे. म्हणून त्यांना संशयवादी म्हणणे आपण चूक ठरणार नाही, तर संशयवादी आहेच. तरीही ह्यूम वैचारिकदृष्ट्या संशयवादी होता असे म्हणता येत नाही. आता बघा, वैचारिकदृष्ट्या ह्यूम संशयवादी होता असे म्हणता येत नाही. आपण एखाद्या गोष्टीवरती जर आपण म्हणजे संशय घेत आहोत तर आपण स्वतःहून वैचारिकदृष्ट्या संशयवादी आहोत का? संशय करतो का? आपण नाही करत. ते कोणाचे समोरच्यांनी जेव्हा त्याच्यावरती काय म्हणून मत मांडलेले आहे, पहिलेच्या फिलॉसॉफरनी मत मांडले, त्याच्यानंतर जे फिलॉसॉफर आहे अनुभववादी, दोघांचे मत मांडून ह्यूमने आपल्या संशयवादीची पद्धतीचा निर्माण केलेला आहे. पण त्यांना वैचारिक दृष्टिकोनातून संशयवादी असं म्हणू शकत नाही, एवढं लक्षात ठेवायचं. पण यांनी संशयवादाचा सिद्धांत इथे मांडलेला आहे. कारण त्यांचे म्हणणे एवढेच होते की लॉकचा अनुभववाद एकदा स्वीकारला की त्यांची तार्किक परिणती संशयवादात होणे अपरिहार्य ठरते. मेन म्हणजे नंतर आहे संशयवादाशिवाय दुसरा पर्यायच शिल्लक राहत नाही. आणि एवढेच ह्यूमला सूचित करायचे असल्यामुळे त्यांनी मांडलेला जो संशयवाद आहे त्यांच्या स्वतंत्र विचारातून विकसित झालेला असे म्हणता येणार नाही. म्हणजे त्यांचा स्वतंत्र विचार नाही आहे यांच्या डोक्यामधला, नाही आहे. म्हणूनच ते म्हणतात की लॉकने जेव्हा अनुभववादाचा स्वीकार केलेला आहे तेव्हा तार्किक परिणती म्हणून त्यांनी संशयवाद इथे स्वीकारलेला आहे. त्याची परिहार्यता ह्यूम सांगत असते. असे स्वतंत्र विचार त्यांच्या डोक्यातून त्यांचा विकास झालेला नाही आहे. म्हणून त्यांनी संशयवाद कुठून घेतलेला आहे? लॉककडनं घेतलेला आहे. लॉक नंतर कोणाकडनं घेतलेला आहे? एस पर्सिपी ह्यूम बर्कले मधकडून घेतलेला असणार आहेत. आणि म्हणूनच ते विचारणे ही संशयवादी होता असे विधान करणे समर्थनीय ठरणार नाही. बरोबर आहे. तर चला, का बरं त्यांना म्हटलं जाते हेही बघितलं आपण. का बरं त्यांना म्हटलं जात नाही हे दोन्ही पण आपण इथे बघितलेलं असणार आहे. तर बघा, हा जो व्हिडिओ आहे थोडासा लॉंग होणार आहे, याची त्याची दक्षता घ्यावी. नंतर आहे त्यांचं कार्यकारण संबंध कसं असणार आहे. आता बघा, कार्यकारण संबंध कायमस्वरूपी व सर्वशः सत्य आहे असा विश्वास जवळजवळ सर्वांचाच दिसून येतो. कारण घडल्यास कार्य घडल्याशिवाय राहत नाही. बघा, कारण घडल्याशिवाय कार्य राहत नाही. जसं आपण म्हणून की कॉज आहे तेव्हाच काय आहे, इथे वर्क आपण करू शकतो. आपल्याला माहिती आहे आपल्याला एक्झाम द्यायची आहे, तर तुमचं काय जवळ एक कार्य आहे, कारण आहे. म्हणूनच तुम्ही काय करा ना, आपलं एक्झाम ओरिएंटेड तुम्ही काय बघाल, पुस्तक वाचाल किंवा एखादी नोट्स घ्याल आणि त्याच्यानंतर तुम्ही काय कराल, आपलं वर्क इथे कंप्लीट कराल. म्हणूनच म्हणतात की कार्यकारण संबंध ह्यूमच्या मते कसं आहे की कारण घडल्याच्या नंतरच कार्य घडल्याशिवाय राहणार नाही, हे त्यांचं मत आहे. आणि इतक्या व्यापक आणि अनिवार्य संबंध कारण व कार्य नामक 2 घटकांमध्ये असतो अशी जवळजवळ सगळ्यांचीच इथे धारणा असते. आता बघा, कार्यकारण संबंध जे आहे इंडियन फिलॉसॉफरमध्ये पण मांडलेलं आहे, सांख्यांनी पण मांडलेलं आहे, अद्वैत वेदांतांनी पण मांडलेलं असणार आहे, न्यायांनी पण मांडलेलं आहे. त्यांनी कार्य आणि कारण म्हटलेलं होतं.
आणि याच्यानंतर आपल्याला वेस्टर्न फिलॉसॉफरमध्ये ह्यूमनी पण म्हटलेलं आहे, म्हणजे कार्य आहे म्हणून त्याचं काय असणार आहे, कारण असणार आहे. म्हणजे तुम्हाला वर्क का बरं दिले जाते, कारण तुमच्या मागे काय असते, कारण असते. तुम्ही अभ्यास का बरं बघतो, तुम्ही व्हिडिओज का बरं बघणार आहे हा वाला, कारण तुम्हाला माहिती आहे माझी एक्झाम आहे, माझ्याकडे नोट्स अवेलेबल नाही आहे. तो तुम्ही साहजिकच आहे, तुम्ही काय बघणार आहे, व्हिडिओ बघणार आहे, म्हणजे तुमच्याकडे कार्य आहे म्हणून तुमच्यापर्यंत काय करणार आहे, कारण येणारच असणार आहेत. आणि या दृढ विश्वासामुळेच संवेदनाचे कारण ब्रेड द्रव्य आहे, असे ब्रेड नाही आहे, इथे बर्कले आहे. ठीक आहे, इथे बर्कले आहे, फर्स्ट प्रिंट मिस्टेक आहे. बर्कले द्रव्य असे लॉक म्हणतो आणि आंतरिक अनुभूतीचे कारण चेतन द्रव्य होय असे कोण म्हणतात, बर्कलेनी म्हटलेलं असणारं आहे. आता ते म्हणतात की थोडे प्रिंट मिस्टेक आहे, तर लक्षात ठेवायचं. ठीक आहे, कारण द्रव्य हे काय आहे, लॉक म्हणतो की नाही हे आंतरिक अनुभवाचे कारण चेतन द्रव्य होय असे कोण म्हणतो, बर्कलेंनी म्हणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि लॉक काय म्हणते, लॉकचं म्हणणं आहे की हे काय आहे, संवेदनाचे कारण आहे. आणि बर्कलेचं मत काय आहे, हे काय आहे, चेतन द्रव्याचं कारण असणारं आहे. दोघांकडे लक्षात द्या, फक्त हे इथे बेट झालेलं आहे, हे प्रिंट मिस्टेक असणार आहे. ठीक आहे, म्हणजे लॉकने काय म्हटलेलं, कार्यकारणामध्ये संवेदनाचं कारण असलं पाहिजे आणि बर्कले म्हणते की चेतन द्रव्याचं कारण असलं पाहिजे ना. म्हणून दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे या अनिवार्यतेतून वैज्ञानिक जड द्रव्याची, आध्यात्मिकवादी आत्मतत्वाची व धर्मशास्त्राची, ईश्वराची सिद्धी इथे करतात. आणि परंतु ह्यूम मात्र ही कार्यकारण संबंधाची अनिवार्यता स्वीकारत नाही. त्यांचे असे म्हणणे आहे की इंद्रियानुभवाचा स्वीकार केल्यास कार्यकारण संबंधाचा स्वीकारणार्था येत नाही. म्हणजे तुम्ही एकदाच इंद्रिय अनुभव जर स्वीकारलं की मला हे दिसत आहे म्हणून हे प्रत्यक्ष आहे, कार्य आहे म्हणून कारण आहे, पण मी असं म्हणणार नाही की हे चेतन द्रव्यातून होत आहे किंवा आपण म्हणून की संवेदनानुसार होत आहे असं म्हणणार नाही. तर मी काय म्हणेन, इंद्रियानुभवाचा स्वीकार केल्यास कार्यकारण संबंधाचा स्वीकारता येत नाही असं मी इथे म्हणणार आहेत. म्हणजे दोघांना मी मान्यता देणार नाही आहे, तर फक्त इंद्रियानुभवाचा स्वीकार केल्याच्या नंतरच हे आपल्याला कार्यकारण संबंध इथे आपल्याला घडत असते असे कोण म्हणतात, ह्यूम म्हणत असतात. पण ह्यूम असा निष्कर्ष का काढतो, आणि ते इंद्रियांनाच अनुभव असेल तेव्हाच मी स्वीकार करील का बरं म्हणते, तर ह्यूम म्हणतो इंद्रियानुभवाच्या दृष्टिकोनातून घटनांचे निरीक्षण केल्यास एका घटनेमुळे दुसरी घटना घडते असे आपण जाणत नाही, तर नंतर ते म्हणतात की असं जाणत नाही, तर नंतर दुसरी एका क्रमबद्ध अनुभवास येतो, तर पण एक म्हणून दुसरी असा परिणाम संबंध अनुभवास येत नाही. म्हणजे इंद्रिय अनुभवाला का बरं एवढं महत्त्व देत आहे, ते म्हणतात की एक घटना दुसरी घटनामुळे घडत नाही, तर एक नंतर दुसरी घटना म्हणजे क्रमाक्रमाने ती घडत असते. आता मी म्हटलं तुमचा पेपर आहे, तुमचे पेपर असेल, तुमचं काय करायचं काम आहे, त्याच्यानंतर तुम्ही अभ्यास करा, अभ्यास झाल्याच्यानंतर तुम्ही पेपर द्या, पेपर दिल्याच्यानंतर तुम्ही काय कराल, आपला रिझल्ट बघा. म्हणजे ती जी आहे ती संखळी कशी चालत आहे, एकामागे एक मागे चालत आहे, म्हणून ती काय क्रमबद्ध आहे, अनुभवास येणारी आहे असं ते काय म्हणतात, परिणाम संबंध अनुभवास येत नाही असं कोणाचं मत आहे, ह्यूमचं मत आहे. आणि म्हणून ते म्हणतात की उदाहरणार्थ मी पाणी पितो नंतर माझी तहान भागते, त्या उदाहरणात पाणी पिणे नंतर तहान भागणे असा कार्यकारण संबंधवास येतो, परंतु पिणे म्हणून तहान भागणे असा कार्यकारण संबंध अनुभवता येत नाही. बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे, आता हे क्रमबद्ध अनुभवास येतो, पण हे जरुरी नाही आहे की ते पूर्ण काय म्हणून एक मानून दुसरी परिणाम आपण काय म्हणून मानणार आहोत असं नाही आहे. बघा त्यांचं संशयवाद हे डोक्याच्या पलीकडे आहे, फक्त एवढंच लक्षात ठेवायचं त्यांनी का मांडलेलं आहे, किती मांडलेलं असणार आहे. ठीक आहे, म्हणून हे उदाहरण लक्षात ठेवायचं. म्हणजे तुम्हाला जर मी म्हटलं की पाणी पिलो, म्हणजे तुम्हाला तहान लागली म्हणून तुम्ही पाणी पिले, नंतर तुम्ही काय केलं, तहान भागणे, बरोबर आहे, पाणी पिल्याच्या नंतर तुम्हाला तहान लागली म्हणून तुम्ही पाणी पिलं, तर ते म्हणतात असं होत नाही, तर तुम्ही पाणी पिणे नंतर तहान भागणे असा कार्यकारण संबंध अनुभवास येतो, परंतु पाणी पिणे म्हणून तहान भागणे असा कार्यकारण संबंध इथे अनुभवता येत नाही. म्हणून अनुभवात नाही ते अस्तित्वात नाही असा एकूण अनुभवाचा सार आहे, आणि म्हणून कार्यकारण संबंध स्वीकारणे समर्थनीय ठरत नाही असे ह्यूम पण म्हणत आहे. म्हणजे बघा करणं पण त्यांचंच काम आहे
आहे, न करणं पण त्यांचंच काम आहे. म्हणजे आपल्याला तहान लागली याचा अर्थ आपण काय करतो, पाणी पितो. कधी कधी बघा आपण काय करतो, खूप म्हणते आज मी काय खूप जेवण केलं, म्हणजे तुम्हाला भूक लागली म्हणून तुम्ही जेवण केलं. पण कधी कधी काय होते, आपल्याला चांगली जर गोष्ट आपल्या डोळ्यासमोर पडली तर आपलं पोट भरून सुद्धा ते म्हणतात ना मन भरत नाही, अशासारखं त्यांचं काय आहे, काम आहे. म्हणजे तुम्ही पाणी पिले म्हणून याचा अर्थ नाही की तुमचं काय झालेलं आहे, तुमची तहान भागलेली आहे. म्हणजे हा जो संशय आहे तुमचं जरुरी नाही का खरं पण असणार आहे आणि खोटं पण असणार आहे. म्हणजे असा संशयवादी कोण आहे, फक्त ह्यूमनीच मांडलेला असणार आहे, एवढं लक्षात ठेवा. म्हणून यांचे जे विचार आहेत थोडेसे कॉम्प्लिकेटेड आहे. आणि त्याचे म्हणणे असे की अनुभव विषयरूप घटनांचाच घडत असतो, त्यांच्यातील सामान्य रूप नियमांचा घडत नाही. आणि म्हणूनच कार्यकारणाचा नियम संशयातील स्वरूपात स्वीकारता येत नाही. म्हणजे संशय करणं पण त्यांचंच काम आहे, संशयामध्ये स्वीकारत नाही हेही त्यांचंच म्हणण्याचं काम आहे. वास्तविक हा जो नियम आहे त्रिकालबाधित सत्य नसून घटनांच्या सहचर्यातून मनाने तयार केलेली कल्पना आहे. त्यांना वास्तव अस्तित्व नसून कल्पना मात्र अस्तित्वात आहे. मग ते काय म्हणतात, हे काही वास्तविक नाही आहे, हे काय फक्त एक कल्पना मात्र आहे. आणि तेही काय आहे, त्रिकालबाधित नाही आहे. जसं तुम्हाला म्हटलं की म्हणतात ना, कधी कधी आपल्याला खूप जोराची भूक लागली आणि आपण काय ते पोटभर जेवण करतो. आणि जर कोणी म्हटलं का एक पोळी खाते का, तर आपण काय म्हणतो, हो म्हणतो ना. म्हणजे काहीतरी आपल्याला चांगल्या गोष्टी इथे आपल्याला खायची असते म्हणून आपल्या पोटात जागा नसून आपण खात असतो. म्हणजे हे काय त्रिकालबाधित आहे का, नाही. तर हे काय आहे, घटनांच्या साहचर्यातून त्यांनी घडवलेली ती काय आहे, ती फक्त एक कल्पना मात्र असणार आहेत. आणि ते विश्वव्यापक सत्य नसून मानसिक सत्य आहे. बरोबर आहे ना. हे म्हणजे विश्वव्यापक आहे का, तुम्हाला भूक लागली तेव्हा तुम्ही काही दुसरं पण खाऊ शकता. तुम्हाला तहान लागली म्हणून पाणी पिले, पण तुम्हाला जरूर नाही का तुम्ही नंतर तुमची तहान भागली म्हणून तुम्ही नंतरही 1-2 ग्लास पाणी पिऊ शकता. म्हणजे हे विश्वव्यापक आहे का, नाही. तर हे काय आहे, फक्त मानसिक इथे घटना सत्य असणार आहे. म्हणून ते म्हणजे कोण, ह्यूम मनाच्या कल्पनाशक्तीचे कार्य आहे. मात्र ह्यूमच्या मते कारणापासून कार्याचे त्याचप्रमाणे कार्यापासून कारणाचे अनुमान साधणारी ही मानवी कल्पनाशक्ती कपोल कल्पना म्हणजे काय आहे, आपण म्हणू म्हणजे तर्कदोष आहे. तर्कदोषहून केवळ काय म्हणू का वेगळेच नाही, तर अधिक जिवंत व काय प्रभावी पण आहे. म्हणजे तर्कच दोष नाही, कल्पनाच नाही आहे, तर हे काय आहे, जीवनामध्ये हे प्रभावी आहेत. म्हणजे त्यांना म्हणायचं वेगळं आहे आणि ते करून वेगळं राहिले. संशय घ्यायचं तर वेगळ्यावरती आहे, घेऊन कशावरती राहिलेले आहेत. ठीक आहे, थोडंसं डोक्याच्या पलीकडचं आहे पण तुम्हाला पेपरमध्ये व्यवस्थित लिहिता येते आणि व्यवस्थित नोट्स पण काढता येते याचीवाली. आता या उपरोक्त चर्चेचा सार एकच आहे असा निघतो की, आता बघा एवढं सारे तर आपण म्हणतो ना, रामाची सीता कोण अशासारखं आहे, तर सार एकच निघतो, तो म्हणजे ह्यूम कार्यकारण संबंधाची निश्चितता नाकारतो. हा होय, म्हणजे कार्यकारण जो संबंध आहे तो त्यांनी नाकारलेला आहे, असंच म्हणजे याचं म्हणण्याचं कारण आहे. परंतु काही विचारवंतांचे म्हणणे असे की ह्यूम कार्यकारण संबंध विषयक विधानाची सत्यता नाकारत नाही. बरोबर आहे. म्हणजे मीच करीन आणि मीच म्हणते ना, मी राईट हँडनी कान धरला की मी लेफ्ट हँडनी कान धरला, म्हणजे माझेच कान मी काय केलेले आहे, पकडलेले असणार आहे, असं कोणाचं मत आहे, ह्यूमचं असणार आहे. म्हणजे संशय करीन पण मीच करीन आणि संशय नाही करण्याचं पण काम आहे माझंच आहे. म्हणजे हे काय फक्त एक सायकोलॉजिकल आहे, माइंड म्हणून आपण माइंडसेट आहे. त्याचप्रकारे म्हणजे कार्यकारण निश्चितही न करण्याचं पण कारण त्यांचंच आहे. आणि बाकीचे लोक काय म्हणतात, कार्यकारण स्वीकारण्याचं पण काम कोणी केलेलं आहे, ह्यूमनीच केलेलं आहे. तर त्या विधानाची चिकित्सा करतो, त्याचा नेमका अर्थ कोणता हे शोधण्याचं पण काम कोणी केलेलं आहे, ह्यूमनीच केलेलं असणार आहे. म्हणजे आपण एवढं ह्यूमचं आपण पूर्ण व्हिडिओ बघितला, त्याच्यामध्ये एकच निघालं की ह्यूमनीच स्वतःच क्वेश्चनचा आन्सर स्वतःच दिलेला आहे आणि त्याचं उत्तर पण त्यांनीच दिलेलं असणार आहे. ठीक आहे. म्हणून ह्यूमचा जो हा संशयवाद आहे इथे पूर्ण झालेला आहे. तुम्ही प्रॉपर तरीकेने नोट्स काढू शकता तुमच्या बुकमध्ये. यानंतरचे जे व्हिडिओ येणार आहे मी लवकरच अपलोड करणार आहे. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कुठल्याच पॉईंटवरती व्हिडिओ पाहिजे नाही त्याच्याबद्दल मला कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही लिहून पाठवा. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ फ्रेंड्स.